हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं मी आणि शौर्य या चॅनलमध्ये. तर इथे शौर्य आणि त्याचे काका आंघोळ घालत आहे मॅक्सला. आणि आज संडे होता ना, तर बघा कंटिन्यू व्हिडिओ. काय म्हणतो? काय काय तुला घालायची तू त्याला पकड फक्त. मग हा थांब ना. साबण लाव त्याला असं बघ. तिथं हात लाव ना मग. बरं बघ. पडेल बरं का तू साबण सुट. हा, लाव साबण. धर. तो तर त्याला हे नाही जमणार साबण असं लाव. साबणाचं. धरम पकड त्याला. तुला आंघोळ घालतो म्हणा. ते साबण बघ मला वाटलंच तर सटकेल तो. साबण हातातनं पडला शौर्य. ये, तो काय? साबण अरे साबण सटकून जाईल आतून तो हे होईल. चलेल तुझ्याजवळ. इथं उभं राहा. मग तू पडायला लागला का काका तुला पकडल. तू पण त्याला हे कर ना, मालिश कर अशी छान. चोळ आंघोळ घाल चोळून चोळून छान पाडून देईल तुला. घातला, साबण घातलं. थांब एक मिनिट, साबण लाव. सटकला मला भीती. याला घेऊ का अतुल मी एक मिनिट. हा, ये. हा कर चालू हळू कर. हा केला का. पाणी खूप वाया चाललंय अतुल. आता टाकून दिली ना. याला पकड तू इथं उभा राहा. हा तो तुला ना साखळी ओढेल, तुला लागेल ती साखळी. नळी पकड. हा इथं त्याच्या पाणी. हाती पण तो पकड. मी सोडलंय फक्त इथं पकडलंय. मी धुतो फक्त हे. तू नळी पकड ना. ना बघा एकच मिनिट फक्त मला एकच करू दे. तू परत कर. हळद टाक तिथं. तू इकडनं ये ना. तू आता जे मग तो त्या बाजूने ये. तुला तुला ओला करू का मी शौर्य? तू बाजूला हो ना. एक मिनिट. तू ऐकत अरे तू नाहीये. थांब ना, मग म्हणूनच तुला मी आणत नाही मग. हट. अरे घालतोय काक्या. इथून तू पण घाल मग. थांब याच्याकडे नळी घे. थांब तू बाजूला आता आतून नळी. तू आतून साखळी धर. त्याचं तोंड दु. आतून साखळी धर. हा तो बरोबर टाका. अरे इकडं इथं. तोंड कुठे आहे मॅक्सचं. हा हा तू जवळ हळूहळू ए, तुझ्या डोक्यावर नको घेऊ ना. मूर्खा. तुला पण करायची का? वेडा कर तू शौर्य. इथं घे ना. खरंच स्वतःच्या डोक्यावरून घेतलं होतं. ए नाही नको आज तुला आता बंद कर. रे चला झालं. इथं बरं इथं या इथं दे त्याच्या अंगावर. झाले मॅक्सचे स्वच्छ झाला. केस हे काढून बघ, तुझी झाले. गाडी धुतो मी आता. छान कटिंग झाली. आंघोळ झाली. आता जेवण सायकल आण करायचं. इकडं. नको ती गाडी आण. ही इकडं, इकडं. अरे ही ती मोठी नाही. हळू 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 हळू. थांब थांब थांब. याला पकड बघ का ते. काय काय आता आपण दोघं आंघोळ करू. हा? बहुत मजा आया मेरे को. का आय! तू बनवणार आहे. तुला हापच घेतलं मी. हा? तुला काय देऊ? तेव्हा तुझी गाडी धुतली. ती इलेक्ट्रिकलची ती आहे ती इलेक्ट्रिकल ती नाही धुवायची ना. हा मी तुला तेच सांगते. तो तीच आणायला चालला होता. नाही बस झालं आता. ए बंद करा तुला आता. कर बंद. आता थोडंसं झाडांवर दे रे मारून. ए टाक ना अतुल. या झाडांवरती टाक ना. नाही थोडंसं वरतून.
पाऊस आणि एकदा याच्यावरती टाक म्हणजे मजा आलं. त्याच्यावर पाऊसच घालतो, पाऊस पाऊस. माझ्या नको ओढू. आईची सुद्धा चेष्टा करता बावळत. मोटरला काय होतं? नाही पाणी नाही उडायचं त्याच्यावरती. आता बंद कर अतुल. ए अतुल आता नळ बंद कर. आपण हे ना अरे हे इकड नाही ना आता ते सगळे केस वगैरे ते सगळं स्वच्छ धुवावं लागेल ते. अतुल आता बंद कर. हो हो झालं आमचं. भांडे तिकडे ठेव बरं का रेखा. सरक अतुल आता एक काम कर. याला तिकडे पोर्च मध्ये घे. हं, याला पोर्च मध्ये घे आणि याला बिस्किट दे खायला दे. झालंय का चल मला चला. हो चला आता आतमध्ये जाऊन गरम पाण्याने छान आंघोळ करायची. चला चला आता ते बघा आता ती इकडे जाऊ. इकडे थोड्या वेळाने गार्डन मध्ये जाऊ. हं? खेळायला जाऊ ना मग आपण गार्डन. अरे आपल्या गार्डन मध्ये नको ना रे. तो सगळं मातीने भरून येईल अतुल. नको नेऊ इथं ठेव तू. काय थंडी वाजली ना मग चला इथं बांध त्याला बांध. हो आता आंघोळ करायची. कोणी कसं बोलतो मग याला ग्रेव्ही दिली का ती. तर इथे मॅक्सची आंघोळ झालेली होती. तर आता चला घरात गेले मी आणि चहा ठेवला छानपैकी. पाहुणे पण आलेले होते. तर इकडे चहा बिस्किट असं दिलं शौर्याला त्याच्या काकांना. शौर्य काही चहा घेत नाही त्याला दूध दिलं. आणि पाहुणे आलेले होते त्यांना पण चहा केला. आणि इकडे सकाळची वेळ होती. सांगते मी तुम्हाला की बा चहा मी इथे आता पोहे बनवते मी पाहुण्यांना. तर नेहमीप्रमाणे आपली मोहरी जिरं शेंगदाणे आणि कोथिंबीर कढीपत्ता पोहे सगळ्यांनाच येतात. तर बघत राहा व्हिडिओ स्किप न करता. आणि पाहुण्यांना घाई होती. कार्यक्रम होता एका ठिकाणी त्यामुळे आलेले होते पाहुणे. म्हटलं आता जेवण करा म्हटलं पाहुण्यांना पण नाही म्हटले ते. म्हणून म्हटलं चला नाश्ताच बनवू आता. तर आता काय झटपट होणार आहे तर पोहेच आहे. त्यांना घाई होती जायची. तर मग मी असं भरभर पोहे बनवले. तर पोह्यांचा नाश्ता छान असतो हलका आणि म्हणजे असं कोणी आले तरी वेळ न दवडता आणि घाई असेल त्या पाहुण्यांना तर पटकन असे आपल्याला पोहे बनवता येतात. आणि उपमा वगैरे करायला कसा वेळ लागतो ना. आणि पाहुण्यांना घाई असेल तर मग पाहुणे थांबत नाही. त्याच्यामुळे मग पोहे झटपट बनवतात. आता मी इथं कांदा टाकला आहे त्यामुळे थोडंसं मीठ टाकते म्हणजे मऊ होतो पटकन कांदा. छान असं मोकळे झालेले एक पोहे आणि छान असे भिजवून घेतले होते मी. तर पटकन पोहे घेते करून आणि पाहुण्यांना देते. तर चला हा होता आजचा व्हिडिओ. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि असेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि चॅनलला भेट द्या. आता इथे छान असे पोहे झाले. तर मी आता डिशमध्ये काढून घेते. कोथिंबीर टाकली वरतून आता मी आणि आता डिशमध्ये काढून घेते. कोथिंबीरशिवाय मज्जाच नाही पोह्यांना. कोथिंबीर नसले का पोहे करावाच वाटत नाही. मी तर करतच नाही कोथिंबीर नसले की. कधीतरी नसते कोथिंबीर काही वेळेला आणायला कोणी नसतं. कधी कधी कामात असतात. तर आता छान इथं असे मी पोहे काढून घेते प्लेटमध्ये. आता आपण कोथिंबीर टाकली वरतून नाही टाकणार मी. मला नाही आवडत ती वरतून टाकलेली. मी पोहे करत असतानाच थोडी वरती टाकून घेते मी कोथिंबीर. ते अशी याच्यात टाकली का वरतून ती कच्ची लागते. ती कसं त्याच्यात थोडी शिजून निघते. आता इथं मी वरतून छान असं खोबरं टाकते भरपूर आणि लिंबू छान. तर या पाहुण्यांबरोबर तुम्ही पण नाश्ता करायला. बाय, टेक केअर. भेटू पुन्हा परत नवीन